नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. 5चा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मराठवाड्यामध्ये पूरग्रस्त भागामध्ये आज नेत्यांचे पाहणी दौरे सुरू झालेले आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते आज पूरग्रस्त भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणची पाहणी करतात. पूर ओसरलाय, पण अनेक ठिकाणी शेतांमधलं पाणी मात्र तसंच्या तसं आहे. उभी पिकं शेतांमध्ये आजही कुचतायत आणि शेतकरी हवाल दिलाय. दुसरीकडे गावागावांमध्ये पूर ओसरल्यानंतर आता चिखलाचं साम्राज्य आहे आणि यामध्ये दिसतोय तो फक्त विध्वंस. सध्या चिखलात बुडालेले संसार सावरण्यासाठी शेतकऱ्यांची त्रेधा तिरपट सुरू आहे. नेत्यांच्या दौऱ्यांमध्ये शेतकऱ्यांना आश्वासनं दिली जात आहेत. लवकरात लवकर मदत पोहोचवली जाईल असं सांगितलं जातंय. पण लवकरात लवकर मदत द्या, नुकसान भरपाई द्या, पंचनामे तातडीनं करा या मागणीसाठी आज राज्यभरातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी नेत्यांचे ताफे अडवत आहेत. या सगळ्या परिस्थितीचा आढावा आपल्याला आज 5च्या पंचनामामध्ये घ्यायचा आहे. सुरुवातीला पाहूयात नेत्यांचे दौरे आज महाराष्ट्रामधल्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचेही दौरे सुरू झालेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर पासून दौऱ्याला सुरुवात केली. सोलापूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीसांचा हा दौरा मात्र वेगवान होता. लातूरमधल्या औसामध्ये ते पोहोचले. दारफळ निमगाव इथल्या पुराची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. महायुतीचा भर हा वेगानं हातात मदत देण्यावर असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यात पाहणी केली. बीड आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. शेतांची पाहणी केली. गावांमध्ये ते गेले. अनेक गावकऱ्यांशी संवाद साधला. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज सोलापूरमध्ये करमाळ्यात अनेक शेतकऱ्यांची भेट घेतली. अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. आजचा दौरा झाल्यावर मी त्या कलेक्टरांशी पण परत बोलणार आहे, कारण माझा सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्हा हे दोन जिल्ह्यातले काही भाग मला करायचा आहे दिवसभरात, आणि उद्या मी बीड आणि संभाजीनगर जिल्हा करणार आहे. त्याच्यामुळं ह्या प्रकारे निवेदन पण आलेली आहेत. बाकीचे पण काही माझे सहकारी अधिकारी बरोबर आहेत. आम्ही त्याच्यातनं मार्ग काढतो. निश्चितपणे कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही. काही जणांची जनावरं वाहून गेली. शेळ्या, शेरडं, करडं, तुमच्या गाई, म्हशी, अशा पद्धतीनं कोंबड्या, अशा पद्धतीचं काही काहींचं नुकसान झालंय. काहींनी शिफ्ट केलंय, परंतु ज्यांचं नुकसान झालंय ते मध्ये आपण आमच्या पशुधन डिपार्टमेंटच्या वतीनं आपण त्यांना नोंद केलेली आहे. त्या पद्धतीनं त्या टॅगिंग कानाला वगैरे असं केलेलं आहे. तर दुसरीकडे धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये द्राक्ष बागायतदारांना या पुराचा प्रचंड मोठा फटका बसलाय. ढगे चिंचपोळी परिसरामध्ये शेती खरडून गेली आहे. अतिमुसळधार पावसामुळे द्राक्षांच्या बागा भुईसपाट झाल्यात. धाराशिवमधल्या द्राक्ष बागांच्या या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी. भूम आणि परंडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. आपण ढगे चिंचपूर येथील बाणगंगा नदीच्या तीरावरती आहोत. या परिसरात बघितलं तर अजूनही पाणी साचलेलं आहे. शेती खरवडून गेली. काही पत्र्याचे शेड वाहून आलेत. इकडे बघितलं आपण तर अक्षरशः द्राक्षाची बाग जी आहे ती भुईसपाट झालेली आहे. द्राक्षाच्या बागेचं फाउंडेशन पडलंय. झाडांचं नुकसान झालंय. त्या ठिकाणी बघू शकतो आपण की सोलार प्लेट देखील वाहून आल्यात. पाईप्स वाहून आले. ड्रिपचे पाईप वाहून आलेत. शेती पूर्णपणे खरवडून गेली. भुईसपाट झालेली शेती आहे. खरं तर अनेक गाया देखील दगावल्यात पत्र्याच्या शेडमध्ये. जिथं ज्या शेडमध्ये गोट्यात गाया असतील तिथं गाया देखील दगावल्यात. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले. काल इथपर्यंत मंत्री महोदय आले होते. इथून पाहणी करून ते वापस गेले, परंतु त्यांच्या गोट्यापर्यंत जायला देखील त्यांना वेळ नव्हता. खरं तर शेतकऱ्यांची ही हृदयद्रावक कहाणी आहे. इथली वस्तुस्थिती इतकी वाईट आहे की इथं प्रत्येकाचं लाखांच्या घरात नुकसान आहे. सरकार मदत तरी किती देणार आहे? उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, ढगे चिंचपूर, धाराशिव. तर अमरावतीच्या दर्यापूर शेतशिवारात अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय.
शेतामधल्या सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि या सगळ्या नुकसानीचा सोयाबीनच्या शेतातून आढावा घेतलाय माझे सहकारी सुरेंद्र आकोडे यांनी। अमरावती जिल्ह्यात पावसाने केलेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांची शेतीतील पिकं जे आहे ते अक्षरशः खरडून गेले, वाहून गेलेले आहे। मी सध्या अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर या तालुक्यातील या शेतीमध्ये आपण बघू शकतो। या शेतीमध्ये सोयाबीन हे पीक होतं, मात्र आता जर बघितलं तर पावसामुळे अक्षरशः हाती आलेलं पीक जे आहे ते पूर्णपणे निघून गेलं आहे। संपूर्ण पाणी जे आहे ते या शेतामध्ये साचलेलं आहे आणि एकंदरीत जर बघितलं ही परिस्थिती केवळ दर्यापूर तालुक्यामधली या गावामध्येच नाही आहे, तर अनेक अमरावती जिल्ह्याच्या अनेक गावामध्ये अशीच परिस्थिती आहे। दिवाळी तोंडावर आहे असं असताना शेतकऱ्यांचं हातात आलेलं पीक निघून गेलं असल्या कारणानं शेतकरी चिंतेत पडला आहे। जर बघितलं तर आतापर्यंत कृषी विभागाने या शेतीचे पंचनामे करणं गरजेचं होतं, शेतीची पाहणी करणं गरजेचं होतं, मात्र अद्यापपर्यंत कृषी विभागाकडून कुठल्याच प्रकारची शेतीची पाहणी देखील झालेली नाही आहे, शेतकऱ्यांचे पंचनामे देखील झाले आणि अशा परिस्थितीमुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झालेला आहे। कारण की आता दिवाळी नेमकं कशी साजरी करायची असा प्रश्न त्याच्या समोर उभा आहे। एकंदरीत जर बघितलं या सगळ्या अमरावती जिल्ह्यामध्ये अशीच परिस्थिती असल्या कारणानं संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। अमरावतीहून कॅनव्हासर सागरसह सुरेंद्र कुमार आकोडे, जय महाराष्ट्र न्यूज। आणि सोलापूर मधल्या सीना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सीना नदीवरचे 2 रेल्वे पूल मध्ये पाण्याची पातळी धोक्याच्या सीमारेषेवर पोहोचले। प्राप्त झालेल्या जे व्हिडिओ समोर आले आहेत त्यामध्ये पुढच्या रेल्वे वाहतुकीसाठी सुरक्षित अंतर अत्यंत कमी आहे असं दिसते। त्यामुळे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनानं गाड्यांचा वेग कमी केलाय आणि 30 किलोमीटर प्रति तास इतकाच ठेवलाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी। सीना नदीने जे आहे ते रौद्र रूप धारण केलेलं आपण पाहू शकता। पाणी ज्या पद्धतीने गरम होतं, गरम झाल्यानंतर जसं उकळ्या मारतात त्या पद्धतीने हे दोन्ही ब्रिजला तडकून जे आहे ते पाणी उसळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील लांबोटी ब्रिजवर आहे आणि कुठेतरी लांबोटी ब्रिजवर पाणी येताना दिसत आहे। ब्रिजवर येण्यासाठी 2 फुटाचं अंतर अवघं बाकी आहे। याच खबरदारी म्हणून प्रशासनाने जे आहे ते सोलापूर पुणे महामार्गावरील जी वाहतूक आहे ती बंद केलेली आहे। दोन्ही साईडला वाहतूक जी आहे ते पूर्णपणे बंद केलेली आपण पाहू शकता। वाहनांच्या जे आहे ते लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, जवळपास 10 किलोमीटर पर्यंत दोन्ही बाजूने जे आहे ती वाहतूक सध्या बंद आहे। आपण पाहू शकता सीना कोळेगाव धरणातील जो विसर्ग सोडण्यात येतो आहे त्यामुळे कुठेतरी याचा थेट फटका सोलापूर जिल्ह्याला बसतानाचा आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर। तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमधली ही परिस्थिती आणि वेगवेगळ्या घटकांवर पुराचा काय परिणाम झाला याचा हा आढावा होता। आता पुन्हा एकदा मराठवाड्यामध्ये जाऊया, तिथली आत्ताची परिस्थिती जाणून घेण्यासाठी, नेत्यांच्या दौऱ्यांमध्ये काय काय आश्वासनं दिली ती जाणून घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं आज काय म्हणणं आहे हेही जाणून घ्यायचं। त्यासाठी शेतकरी नेते अजित नवले आता माझ्यासोबत 5चा पंचनामामध्ये आहेत। नवले सर नमस्कार, स्वागत आहे आपलं। नमस्ते। नमस्ते। आणि उदय साबळे आपले प्रतिनिधी धाराशिवहून आपल्या सोबत आहेत। आधी उदयकडनं जाणून घेऊयात की आत्ताची परिस्थिती नेमकी काय आहे। उदय, गेल्या 2-3 दिवसांपासून सातत्यानं तुम्ही वेगवेगळ्या शेतांमध्ये जाताय, गावांमध्ये जाताय, तिथली परिस्थिती आमच्यापर्यंत पोहोचवताय। आज बऱ्याच ठिकाणी किमान गावांमधलं पाणी बहुधा कमी झालेलं आहे, पावसाचा जोरही ओसरलेला आहे, शेतांमधलं पाणी मात्र अजूनही तसंच आहे, पिकं तशीच कुचतायत अजून त्याच्यामध्ये। आता जी परिस्थिती धाराशिवमधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये दिसते, मराठवाड्यांमध्ये दिसते, तिथून शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि साधारण अजून किती दिवस जातील या सगळं पाणी निसरायला? नक्कीच कविता, जर आपण बघितलं तर नुकसान इतकं मोठं आहे, इतकं प्रचंड आहे की नुकसानीची आत्ताच आकडेवारी कळणं देखील थोडंसं अशक्य म्हणावं लागेल। खरं तर आपण जय महाराष्ट्र सातत्याने अतिवृष्टी झाल्याच्या त्या क्षणापासून आपण सातत्याने लोकांच्या व्यथा ज्या आहेत त्या मांडत आहोत। खरं तर आता नुकसान इतकं आहे की शेती खरवडून गेली आहे, शेती पिकांचं नुकसान झालंय। आज उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या ठिकाणी येणार आहेत त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। हा वालवड येथील हा स्पॉट आहे। अजित दादा आता इथं आलेले आहेत, इथला पाझर तलाव फुटलाय। आपल्यासोबत अजित दादा आहेत कविता। खरं तर दादांना आपण विचारणार आहेत कविता की दादांना आपण विचारणार, दादा आता काय आपण पाहणी केलेली आहे? दादा लाईव्ह सुरू आहे। दादा आपण जे पूर्ण शेताची
नक्कीच आपण बघितलं तर दादा हे इथली पाहणी करीत आहे. तिथलं पाझर तलाव कुठला होता खरं तर आपण बघू शकतो. हा जो पाझर तलाव आहे हा वालवड येथील हा पाझर तलाव आहे. खरं तर हा पाझर तलाव फुटल्यामुळे खाली नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. या पाझर तलाव खालची जी शेती आहे ती पूर्णपणे खरवडून देखील गेली होती. या तलावावरतीच वालवड येथील पाणी पुरवठ्याची पाईपलाईन देखील आहे. या तलावामध्ये आता पाणी उरलेलं नाही, फार थोडं पाणी उरलंय आणि परत वर्षभर आता या गावाला पिण्याच्या पाण्याची देखील अडचण येणार आहे. आपण बघू शकतो की हा सांडवा जो आहे तो अक्षरशः पूर्णपणे खरवडून गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेती असेल, जनावरं वाहून गेलेली आहेत. अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे. खरं तर मोठं नुकसान इथल्या शेतीचं झालंय. सोयाबीन वाहून गेलेलं आहे, जनावरं वाहून गेलेली आहेत. कविता, खरं तर ही प्रचंड मोठं नुकसान आहे. इथल्या परिसरामध्ये झालेलं नुकसान आहे. जिल्ह्यातली परिस्थिती भूम आणि परंडा तालुक्यामध्ये, त्याचबरोबर कळंब असेल, वाशी तालुक्यात असेल, मांजरा असेल, बाणगंगा असेल, नळी असेल, दुधना असेल, ज्या उल्का असेल, अशा अनेक नद्या ज्या आहेत त्या दुतडी भरून वाहिल्या होत्या. नद्यांना महापूर आला होता. अक्षरशः आपण बघू शकतो की 15-15, 20-20 फुटांचे खड्डे सांडव्याला पडलाय. इथून पाणी वाहून गेलेलं आहे. खरं तर या तळ्याच्या खालची जमीन आहे ती पूर्णपणे जी आहे ती खरवडून गेली आहे. खरं तर एकूण आपण बघितलं तर जनावरं देखील काही वाहून गेले. आपल्यासोबत अजितदादा आहेत, ते आता लोकांशी संवाद साधतायत, शेतकऱ्यांशी संवाद साधतायत. आपण बघू शकतो की शेतकरी खरं तर जे शेतकरी ते आपली व्यथा अजितदादा यांना मांडत आहेत. खरं तर आज सकाळपासून आता दुपारपासून धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती आहेत. वालवड इथं ते पाहणी करतात. खरं तर या परिसरामध्ये 2 पाझर तलाव फुटलेले आहेत. एक पाझर तलाव इथला फुटला, एक हिवरडा परिसरातील पाझर तलाव देखील फुटलाय. कांद्याच्या शेतीचं मोठं नुकसान आणि अजितदादा आता शेतकऱ्यांशी संवाद देखील साधतायत. शेतकरी आपलं म्हणणं त्यांच्या सोबत मांडतायत. काही शेतकरी निवेदन देखील त्यांना देणार मोठं एका शेतकऱ्या जवळपास 8.5 उघडी गेलीये. 19 टनचा खर्च त्यांनी त्यासाठी केला होता. इतकं मोठं नुकसान हे भरून निघणं. तुमचा आवाज माझ्यापर्यंत उदय येत नाहीये, पण थोड्या वेळात तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा येतोय. ही दृश्य हे सांगण्यासाठी अजितजी पुरेशी आहेत की नुकसान काय. म्हणजे आज सकाळपासून जेवढी माहिती वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं येते ते असं दिसतंय की फक्त शेतीचं नुकसान नाही झालंय, पीक तर गेलेलंच आहे, शेतातली माती तर खरडून गेलेली आहे, पण शेतामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर लावलेलं होतं, म्हणजे अनेक ठिकाणी ड्रिप इरिगेशन असेल, ठिबक सिंचन असेल, काही ठिकाणी सोलरच्या प्लेट्स होत्या, हेही सगळं गेलेलं आहे. आता साधी जर गोष्ट असेल की विजेचा पंप असेल जर विहिरीमध्ये, आता ती विहीर गाळामध्ये गेली असेल आणि तो पंपाचंही नुकसान झालं असेल, कसली कसली म्हणून नुकसान भरपाई मिळणार आहे. म्हणजे तो शेतकरी आता सगळ्याच बाजूने हतबल झालाय. अगदी खरं आहे. ही अभूतपूर्व अशा प्रकारचीच परिस्थिती आहे. एनडीआरएफचे निकष तयार करताना खरं तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार सुद्धा करता आला नसता, अशा प्रकारची आपत्ती कोसळलेली आहे. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे सोलर पॅनल्स लोकांचे खराब झालेले आहेत, पाण्याचे पंप वाहून गेलेले आहेत, मोटारी बुडालेल्या आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी विजेचे खांब कोसळलेले आहेत, त्या ठिकाणच्या तारा तुटून पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे पिकांना केवळ 8,500 रुपये देणं आणि दौरे करणं एवढ्यावर हे प्रकरण थांबवणं शक्य नाहीये. मोठा उद्रेक लोकांमध्ये आहे, अपेक्षा लोकांना आहे की ह्या सगळ्या दुःखाचं कुणीतरी दखल घ्यावी. आज दुर्दैवानं सगळ्या समाजानं शेतकऱ्यांच्या मागे उभे राहावं, अशा प्रकारची अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. तुम्ही जी अपेक्षा करताय ती खरंच, आज दृश्य बघणाऱ्या प्रत्येकाला वाटतं की आपणही काहीतरी मदत करावी, पण आपली परिस्थिती अशी असते की एक मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा मार्ग आपल्याकडे उपलब्ध असतो. थेट मदत देणं अनेकांना जमतही नाही, कारण त्याचे मार्गही उपलब्ध नसतात. या ज्या आपत्ती आहेत त्या काय आता नव्या राहिलेल्या नाहीयेत, त्या सातत्याने येत आहेत. वातावरण बदलामुळे त्यांचं प्रमाण आणखीन वाढत जाणार हे निश्चित आहे. एक स्ट्रक्चर का नाहीये आपल्याकडे? जर मदत करायची असेल, मदत पोहोचवायची असेल, तर त्याचं स्ट्रक्चर का नाहीये? लोक काही ठिकाणी अडकली, ती 3-3 दिवस पाण्यामध्ये अडकली होती, त्यांना 3 दिवसांनंतर बाहेर काढणार. आता पूर जोपर्यंत ओसरत नाही तोपर्यंत आपल्याला अंदाजही येत नाही की किती नुकसान झालेलं आहे. सातत्याने या आपत्ती येणार असतील तर त्याच्यासाठीची यंत्रणा, हे आता एनडीआरएफ आणि एसडीआरएफ वर अजून किती दिवस अवलंबून राहायचं? अगदी खरं आहे. जे हवामान बदल होत आहेत त्याचे परिणाम होणार. एकाच दिवशी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आणि त्यामुळे पडणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याची एक व्यवस्थित यंत्रणा भूपृष्ठावर निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर जे तातडीनं मदत पोहोचू शकेल असं तालुका स्तरावर जी यंत्रणा ऑलरेडी आहे
ती प्रशिक्षित करणं, त्याला इक्विपमेंट्स पुरवणं, आर्थिक सहाय्य पुरवणं आणि सर्व प्रकारच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी तालुका पातळीवर ही यंत्रणा सतर्क ठेवणं, अशा प्रकारे यापुढे जावं लागणार आहे. खरं तर या पद्धतीच्या सूचना यापूर्वी सुद्धा हवामान खात्याच्या वेगवेगळे जे तज्ज्ञ आहेत किंवा आपले वेगवेगळे अभ्यासक आहेत, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीचे हे सगळे विचारवंत आहेत, त्यांनी दिलेले आहेत. मात्र महाराष्ट्रामध्ये आणि एकंदरीतच भारतामध्ये आपण अजूनही याच्याबद्दल पुरेशा गांभीर्याने याच्याकडे पाहत नाही आहोत. त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, आपण पंजाब सारखा प्रदेश पाहिला, हरियाणा पाहिलं, त्या ठिकाणी सुद्धा आपत्तीच्या सूचना अगोदर दिल्या होत्या, तरी सुद्धा ज्या प्रकारचं डिझास्टर मॅनेजमेंट पाहिजे ते त्या ठिकाणी झालं नाही आणि त्याचा अत्यंत वाईट परिणाम तेथील शेतकऱ्यांना, ग्रामीण जनतेला सर्वांना भोगावा लागला. मला वाटतं की आपण याच्यातून एक संधी घेतली पाहिजे. आपत्तीतून आपण शिकलो पाहिजे. कोविडनं खरं तर आपल्याला खूप शिकवलं होतं, पण आपण विसरलो. आता ह्या आपत्तीतून पुन्हा शिकण्याची संधी निसर्गाने दिली आहे. त्यामुळे ह्या नवीन प्रकारच्या समस्यांचा मुकाबला करण्यासाठी सतर्कता आणणं आणि नियोजन करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. नेत्यांच्या दौऱ्यांकडे दोन दृष्टीनं बघितलं जाऊ शकतं. एक तर नेते आले बांधावर की तिथल्या लोकांना किमान दिलासा मिळतो की नेत्यांनी पाहिलं म्हणून, पण दुसरीकडे असं की नेत्यांना सुद्धा कळतं प्रत्यक्ष जमिनीवर गेल्यानंतर की काय परिस्थिती आहे. पण प्रश्न जेव्हा नुकसान भरपाईचा येतो तेव्हा अनेकदा कायदे, नियम, निकष या सगळ्यामध्ये ती नुकसान भरपाई बांधली जाते. तुम्ही पंजाबचा उल्लेख केलात. आता जर पंजाबची परिस्थिती बघितली जी अगदी काही दिवसांपूर्वीची आहे, तिथे दिली जाणारी मदत आणि महाराष्ट्रामध्ये आत्ता जाहीर झालेली मदत वाढू शकते ती कदाचित, पण कालपर्यंतची जाहीर झालेली मदत आहे, काय फरक दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये प्रामुख्यानं? तेथील सरकारनं प्रति हेक्टरी 50,000 रुपयाची मदत जाहीर केली. 50,000 एवढंच नव्हे, 50,000 रुपयाची मदत जाहीर केली प्रति हेक्टरी. हा. ही एनडीआरएफच्या निकषापेक्षा खूप जादा आहे. ओके. तिथल्या सरकारने त्याचा भार उचललेला आहे. त्याच्याशिवाय आमच्या बरोबर पंजाबचे अनेक नेते विदर्भाच्या दौऱ्यामध्ये होते. आम्ही त्यांच्याकडून चौकशी केली आणि मध्यंतरी मी सुद्धा, डॉक्टर अशोक ढवळे, मी, आमचे आमदार विनोद निकोले, आम्ही दिल्लीला गेलो तेव्हा सुद्धा अनेक शेतकऱ्यांबरोबर आम्ही पंजाबच्या भेटलो. त्या ठिकाणी सबंधपणाने सरकार आणि समाज अत्यंत एकजुटीने एकत्र आलेला दिसतोय. त्या ठिकाणी अन्नछत्र प्रत्येक गावामध्ये सुरू करण्यात आलेली आहेत. कुणीही उपाशी राहणार नाही याच्यासाठी त्या ठिकाणचे गुरुद्वारा आहेत, प्रार्थनाचे वेगवेगळे स्थळ आहेत. त्या सर्वांनी पुढाकार घेत अन्नछत्र मोठ्या प्रमाणात, निवाऱ्याच्या सोयी मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत. जी जनावरं आहेत त्या जनावरांना निवाऱ्याच्या सोयी सरकार आणि समाज एकत्र येत मोठ्या प्रमाणात छावण्या त्यांनी सुरू केलेल्या आहेत. रोगराई मोठ्या प्रमाणात वाढू नये यासाठी एक यंत्रणा, सरकारी यंत्रणा, त्याच्या जोडीला समाजसेवी संघटनांची सुद्धा यंत्रणा ही गावोगाव तैनात करून रोगराईचा प्रतिबंध करण्यासाठीची यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे. आणि इतरही अनेक उपाययोजना ज्याच्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, समाजसेवी संस्थांचा समावेश आहे आणि आरोग्य केंद्र बळकट करण्यात आलेली आहेत. सर्व प्रकारची मदत या अशा आपत्तीच्या काळात करण्याचा प्रयोग हे पंजाब, हरियाणा आणि उत्तर भारतामध्ये झालेला आपल्याला दिसतोय. महाराष्ट्राला या दिशेनं जावं लागणार आहे. कोणाची इच्छा असो अगर नसो, केवळ 8,500 रुपये दिले आणि दौरे केले की सगळं भरून पावलं एवढ्यावर थांबता येणार नाही. आपण माणसं आहोत. राजकारण राजकारणाच्या जागेवर होईल, परंतु इतक्या मोठ्या आभाळ फाटला असताना, अन्नदाता संकटात असताना आपल्या ताटातला घास आपल्याला गोड कसा लागू शकतो? आणि म्हणून मला खात्री आहे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातील जनता, विशेषतः शहरी बांधव हे शांत बसणार नाही. ते गाव खेड्यातील आपल्या भावांना मदतीसाठी पुढे येतील आणि अत्यंत शुद्ध हेतूने मदत करतील, माझा विश्वास आहे. 50,000 रुपये एकरी मदत, हेक्टरी मदत आहे पंजाबमध्ये. महाराष्ट्रामध्ये इतकी मदत देता येणं खरंच शक्य आहे का? हे नक्कीच शक्य आहे. आपण लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी जर इतका मोठा निधी उपलब्ध करू शकतो तर आम्ही तेच सांगतोय की ही लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणी सर्वच आपत्तीमध्ये आहे. दुःखाची वेळ आहे. शेतकरी उभा राहिला नाही तर पुढचं पीक धोक्यात जाईल. शेती उभी राहणार नाही, त्याचा महाराष्ट्राच्या सकल उत्पादनावर परिणाम होईल, उत्पन्नावर परिणाम होईल. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था खिळखिळी होईल. आता जर आपण 1 टाका टाकला नाही तर अर्थव्यवस्थेमध्ये मोठं 10 टाके टाकण्याची वेळ आपल्यावर येईल. आणि म्हणून तज्ञांना तुम्ही विचारा, मी जे सांगतोय तेही हाच सल्ला देतील की आता जर ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि शेतकऱ्यांना मदत केली नाही आणि शेती उभी केली नाही, शेतकरी कोलमडला, तर पुढचं राष्ट्रीय आपलं जे राज्याचं उत्पादन आहे, उत्पन्न आहे, त्याच्यावर प्रचंड मोठा विपरीत परिणाम होईल आणि ते साधणं शक्य होणार नाही.
आणि म्हणून आताच तातडीनं डोस, एक प्रकारचा बेसल डोस आम्ही शेतामध्ये ज्या प्रकारचा देतो त्या प्रकारे तातडीनं मदत करणं आणि सावरणं, शेतकऱ्यांना, शेतीला सावरणं, ग्रामीण अर्थव्यवस्थेला सावरणं, हे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगवण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. केंद्राने सुद्धा तातडीनं मदत करण्याची आवश्यकता आहे. एकतर राज्यावर सोडून देऊन चालणार नाही. आमचा जीएसटी चालतो, आमचं उत्पन्न चालतं, मग आम्हाला मदत सुद्धा केली पाहिजे. आउट ऑफ वे जाऊन मदत केली पाहिजे. राष्ट्रीय आपत्ती घोषित करत मदत केली पाहिजे. केंद्र सरकारकडून सुद्धा आम्ही अपेक्षा बाळगून आहोत. बरं, आता हे जे सगळे दृश्य आपल्याला दिसत आहेत, आपण धाराशिव मध्ये पुन्हा एकदा उदयकडे जाऊयात. उदय, झाला का दौरा उपमुख्यमंत्र्यांचा? नाही, आता पाहणी करतायत. अजितदादांनी इथल्या पाझर तलावाची पाहणी केलेली आहे आणि त्यांच्यासोबत काही शेतकरी संवाद देखील साधतायत. आपल्यासोबत अजितदादा आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. आपण त्यांना विचारूयात. लोक खरं तर त्यांना निवेदन देत आहेत, त्यांना नुकसान किती झाले त्याची माहिती देखील देत आहेत. खरं तर आपण त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया. एक मिनिट दादा, हॅलो दादा, कविता, नक्कीच कविता. उदय, तुमचा आवाज नाही पोहोचत आहे आमच्यापर्यंत. उदय, माझा आवाज येतोय आपल्याला? हॅलो, हा, माझा आवाज येतोय? हो येतोय. बरं, ठीक आहे. दादांपर्यंत लोकांनी काय निवेदन दिलं ते कळू देत. दादा बोलतील आता की नाही आपल्याला कल्पना नाहीये, कारण त्यांना शेतकऱ्यांनी घेराव घातलाय. पण लोकांच्या काय प्रतिक्रिया, शेतकऱ्यांचं मागणं काय दादांकडे? शेतकऱ्यांशी बोला. नक्कीच कविता, शेतकऱ्यांचं म्हणणं हेच आहे की आम्हाला नियम मोडून मदत द्यावी. खरं तर हा. आपल्यासोबत काही शेतकरी देखील आहेत. मला सांगा, कुठून आले तुम्ही, काय मागणी आहे तुमची नेमकी? दादांना तुम्ही भेटून काय सांगितलं? काय मदत पाहिजे तुम्हाला नेमकी? किती नुकसान झालंय तुमचं? काय म्हणले तुम्ही दादांना? काय म्हणाले तुम्ही? काय म्हणले दादा? किती द्यायला पाहिजे? काही जणांच्या बागा गेलेत, काही केळीच्या बागा गेलेत, पेरूच्या गेलेत. काही जनावर देखील वाहून गेले, काही गोट्यात गेलेत. काय सांगाल? शेती वाहून गेली. काय सांगितलं तुम्ही दादांना? काय म्हणाले दादा? किती मदत देणार? उदय, मला आवाज शेतकऱ्यांचा आपल्यापर्यंत पोहोचत नाही. बहुतेक नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुमचा आवाज नीट पोहोचत नाही. पण शेतकऱ्यांच्या भावना मात्र आपल्यापर्यंत नक्की पोहोचल्यात. एकरी किमान 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतात. अजितजी, जवळपास तुम्ही जे सांगत होतात मगाशी, तुम्ही हेक्टरी म्हणतात, शेतकरी एकरी म्हणतात. भावना आता आपण त्यांच्या समजूच शकतो, कारण नुकसान फक्त जसं मी सुरुवातीला सांगितलं, काही शेतातल्या उभ्या पिकाचं झालेलं नाहीये. शेतामध्ये जी गुंतवणूक म्हणून शेतकऱ्यांनी केलेली आहे त्याचंही नुकसान झालेलं आहे. पण पुराच्या बाबतीमध्ये आता जी परिस्थिती दिसते तर चहू बाजूंचं नुकसान दिसते आपल्याला. म्हणजे शेतामध्ये जी गुंतवणूक केली होती त्याचं नुकसान झालंय, शेतातलं पीक गेलंय. दुसरीकडे जे मोठं संकट आता दिसतंय ते जे बंधारे शेतकऱ्यांना रब्बीसाठी मदत करणार होते ते बंधारे आता फुटलेले आहेत. म्हणजे त्या बंधाऱ्यातलं पाणी मिळणार नाहीये. ज्या विहिरींमधनं ते पाणी मिळणार होतं त्या गाळानं भरलेल्या आहेत आणि ज्या शेतामध्ये पीक पेरायचं होतं त्यातली माती खरडून गेलेली आहे. त्यामुळे आत्ताचं जे नुकसान आहे ते तर आहेच आहे, पण भविष्यातला पुढचा अख्खा मोसम सुद्धा शेतकऱ्यांचा जाणार आहे. आता याची मोजदाद कुठे होणार? अगदी बरोबर आहे. मोजदातीचा सुद्धा मुद्दा आहे. आणि नवं पीक उभं करण्यासाठी त्याला कर्ज लागेल. अगोदरचं कर्ज त्याला फेडता येणार नाही. हो. आणि हे कर्ज जर फेडलं नाही तर तो अपात्र ठरतो नवं कर्ज घेण्यासाठी. नवं कर्ज परत मिळणार नाही. सावकाराच्या दारात कदाचित त्याला उभं राहावं लागेल. आणि त्यामुळे एक प्रकारची मोठी कोंडी ही सबंध मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये होणार. दुर्दैवानं शेतीच्या संकटामुळे देशामध्ये सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या आत्महत्या आणखीन वाढतील का, अशा प्रकारची भीती आम्हाला वाटली तर ती स्वाभाविक योग्य भीती असणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीकडे सहानुभूतीने पाहावं लागणार आहे. आउट ऑफ वे जाऊन मदत करावी लागणार आहे. आतापर्यंतचे निकष डावलून पुढे जावं लागणार आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो वारंवार उपस्थित होतोय तो पीक विमा योजनेचा आहे. या सरकारने 9 मे 2025 रोजी 1 रुपया पीक विमा योजना बंद केली.
पूर्ण प्रीमियम आम्हाला भरायला लावला आणि त्याच्यामध्ये अधिक बदल करत नैसर्गिक आपत्तीमुळे जे नुकसान होतं, पाणी शेतात घुसल्यामुळे जे वाहून जाते शेती त्याच्याबद्दलचं नुकसान आहे, पिकाचं नुकसान आहे, हे सगळे कव्हर संरक्षण त्या 9 मे 2025च्या बदलामुळे पीक विम्याचे काढून टाकले. आता जर ते पीक विम्याचे संरक्षण आम्हाला असतं तर सरकारला 1 रुपया खर्च न करता ही सगळी रक्कम पीक विमा कंपन्याकडून आपल्याला मिळाली असती. किती मोठं नुकसान त्याच्यात झालं हे आपल्याला आपल्या समोर दिसतंय. हा केवढे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे एका बाजूनं नाहीच आहे, सोडवायचे झाले तरी अनेक बाजूंचे प्रॉब्लेम्स आहेत आणि ते सोडवता सोडवता नाकी नऊ येणार. म्हणजे जसं आपण कालपासून बोलतोय, हा प्रश्न फक्त शेतकऱ्यांपुरता नाहीये, हा प्रश्न फक्त आर्थिकही नाहीये, हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर सामाजिक सुद्धा होत जाणार आहे. कारण खूप मोठ्या प्रमाणावर या सगळ्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होणार आहेत, मुलींच्या शिक्षणावर परिणाम होणार आहेत, तिथल्या आरोग्यावर होणारे परिणाम हे खूप मोठे असणार आहेत. आणि या सगळ्याचे परिणाम जे होतील ते फक्त आज उद्यापर्यंत मर्यादित राहणार नाहीयेत, पुढचे अनेक वर्ष. कारण जेव्हा एखादा शेतकरी एक अख्खा मोसम जेव्हा त्याचा जातो त्यावेळेस त्याचा परिणाम हे पुढच्या काही मोसमांपर्यंत त्याला सहन करावा लागतो. मराठवाड्यात त्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती नसणार आहे. आणि वातावरण बदलाची आत्ताची परिस्थिती बघितली तर हे वारंवार होणार आहे. आणि जर वारंवार आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनावर आघात होत असतील तर त्यासाठी त्याला तोंड देण्यासाठी जे स्ट्रक्चर आपल्याला तयार करावं लागणार आहे ते धोरणात्मक स्ट्रक्चर बळकट असेल. विमा हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असणार आहे. त्यामुळे विम्याच्या बाबतीमध्ये जर सरकारनं चालढकलपणा केला, वेळकाढूपणा केला तर ते नुकसान फक्त शेतकऱ्यांचं नसणार आहे. कारण आज शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला शेवटी पैसे कुणाचे देणार आहेत? त्याच शेतकरी करदात्याच्या रूपाने जे पैसे देतोय तेच देणार आहोत आपण. त्यामुळे उद्याचं नुकसान टाळायचं असेल तर आजच्या यंत्रणा मजबूत कराव्या लागतील. आणि आज मराठवाड्यात जे झालंय त्याची पुनरावृत्ती जर आपल्याला परिणामांची होऊ द्यायची नसेल तर आत्तापासून यातनं धडा घ्यायला हवा. हे जे मगाशी अजित नवलेंनी सांगितलं तेच खरंय. नवले सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आजच्या चर्चेत सहभागी झालात आणि हे महत्त्वाचे मुद्दे समजावून सांगण्यात मदत केली त्याबद्दल. 5चा पंचनामामध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.